नमस्कार मित्रांनो, अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीक सोंड कशी लावची असतात ती दाखवत आहे. गणपती असा 1.5 फुटाचा गणपती. तर याची सोंड आपण हाताने लावतो, म्हणजे बनवून लावतो, साच्यातली नसतली. तर अशा प्रकारे माती घेऊन ती हातान कशी वळवायची असता वगैरे सगळी माहिती तुमका मी या व्हिडिओमध्ये देतले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला असलो तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघूक मिळतील. तर चला चालू करूया. तर बघू शकता आता आपण माती घेतलेली असं आणि आपलं गणपती त्याच्यानुसार किती लागतली माती ती आपल्याक तेवढी घ्यायची असा. जेवढं गणपती असेल त्याच्यानुसार त्याच्या सोंडीच्या शेपनुसार आपल्याला तेवढी माती घ्यायची असता. आता आपण माती घातलेली आहे आणि आपण आता ती बऱ्यापैकी वळवून घेतलेली आहे. बघा, खालचा भाग आपण बऱ्यापैकी थोडं पातळ ठेवायचं असतं, थोडं बारीक, जेणेकरून आपल्याला वळवता येत. तो आपण लावून घेतलेली आहे बघा सोंड बऱ्यापैकी. ती आणि बऱ्यापैकी आपण पहिल्यांदा खोचडून घ्यायचं असतं, कारण जो दोन आपण माती लावतो पण ती एकजीव होक हवी. तर आता आपण जोडून घेतलेला प्रॉपरली तर बघू शकतास. अशा प्रकारे प्रॉपरली सगळीकडनं आपल्याला माती लावून घ्यायची असतं. जेवढं गणपतीचं फेस असतं त्याच्यानुसार सुटेबल सोंड लावची असते. जास्त पण नाही, जास्त छोटी पण नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला चिन्ह मारायचं असतं. तर आपण चिन्ह मारून घेतलेलं असं आहे बघा, बघू शकतास. चिन्ह मारतात, चिन्ह पण प्रॉपरली मारूचं असतं. तर बघा, बऱ्यापैकी चिन्ह आपण मारून घेतलेलं असा, म्हणजे शेपमध्ये आणलेलं असा. एक्स्ट्रा माती असतात ती आपल्या काढूची असता, जेणेकरून ती सोंड प्रॉपरली दिसाक हवी. तर ह्याच्यानंतर आपण आता फिनिशिंग करून दात लावून घ्यायचे असं आपल्याक. तर ह्याच्या आधी चिन्ह वगैरे प्रॉपरली मारून घ्यायचं असतं आपल्याक. तर सोंडीच्या खालती पण आपल्याक प्रॉपरली चिन्ह मारून घ्यायचं असतं, कारण थोडीशी जरी माती लावली तर तो वेगळा वाटतं. त्याच्यामुळे आपण प्रॉपरली चिन्ह मारून घ्यायचं, जेणेकरून गणपतीचं जो स्वरूप आता एकदम भारी दिसत असा. तर आता आपण सोंड हळूच बेंड करून घ्यायची असं. तर बघू शकतास, माती ओली घ्यायची जेणेकरून ती तुटू नये. तर आता आपण बघू शकतास अशा प्रकारे हळूहळू पाणी लावून ते का बेंड करून घ्यायचं असतं, जेणेकरून तुटू नये. अशा प्रकारे ती प्रॉपरली शेपमध्ये वळून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी लावून ते का शेपने थोडी माती प्रेस करून घ्यायची. तर बघा, मस्त किती गणपती वाटतं बघा. असंच तुम्ही पण इझिली करू शकतास. तुमची प्रॅक्टिस असेल तर नक्कीच होताल. तर प्रॅक्टिस नक्की करत राहा. तर आता आपण पाणी मारून घेतो बघा. रफ पहिला पाणी मारून घ्यायचा, जेणेकरून जी माती एक्स्ट्रा असली, कमी जास्त असली ती याच्यामध्ये त्या ब्रशामुळे एक जीव होऊन जातली आणि एक लेवलने आपला सोंड दिसतले. तर आता आपण प्रॉपरली रफ पाणी मारून घेतो. आपण प्रॉपरली रफ पाणी मारायचं आहे. जरा जरी खड्डू दिसलो तरी तो सोंडवरती, म्हणजे जेव्हा पेंटिंग करतो तेव्हा तो खड्डू दिसतो. त्याच्यामुळे प्रॉपरली फिनिशिंग करायची. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता प्लेन पाणी आपण मारतोय बघा.
प्लेन पाणी मारल्याच्यानंतर किती गणपतीची सोंड बघा एक जीव वाटतं. असं वाटत नाही की आपण जोडलेली असा सोंड. बघू शकता सोंड लावून झालेली आहे आणि प्लेन पाणी मारून घेतलेला असा. तर त्याच्यावरती आता दात लावायचे असतात आणि जे रेषा मारूचे असतात ते आपल्याला मारूचे असतात. ते तुमका दाखवते कशा प्रकारे मारूचे असतात. तर बघू शकता हाताने लावलेली सोंड कशा प्रकारे असतात ती. हे बघा तर चला लावून घेऊया आता. तर आता आपण गणपती बाप्पाचा सोंडीचा तोंड आपण प्रॉपरली एका चिरण्याने दाखवायचं असावं. त्याच्यानंतर आपण सोंडेवरती रेषा मारतलो. तर आपण हे बघा असं चिरणं असं करून घ्यायचं जेणेकरून आता धारदार असावं आणि असं आपण हळूहळू त्याच्यावरती रेषा मारायची. तर बघू शकता कशा प्रकारे मी मारून घेतलेला असा. तर आता त्याच्यानंतर आपण हळूवार पाणी मारून घ्यायचं. तर आपलं गणपती बाप्पा बघा कसं. तर आपल्याला दात लावायचा असा. तर तो दात नंतर येऊ नये म्हणून थोडंसं होल पाडून त्याच्यामध्ये ती जो दात आपण हाताने बनवतो तो लावायचा असतो. तो बघा अशा प्रकारे थोडीशी माती घ्यायची आणि थोडी त्याला प्रेस करून दाताच्या आकाराचं बनवायचा आणि त्याच्यानंतर आपण तो सो लावलेला होता. बघा कशा प्रकारे सो लावतो. सगळी गोष्टी आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा पाणी लावून नक्कीच करायचं. कारण पाणी नाही लावलात आणि खोचरला नाही तर तो सुकल्याच्या नंतर ब्रेक होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रॉपरली पाणी पण लावायचं आणि खोचरून पण घ्यायचं चांगल्या प्रकारे. तर बघू शकतास गणपतीची दात लावून झालेले असत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असलो नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जाऊन नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पूर्णपणे हाताने लावलेली असून पूर्ण प्रोसेस आपण दाखवलेली असा. तर नक्कीच बघा कशा प्रकारे सोंड लावली असता. हे 1.5 फुटाचा गणपती असा आणि गणपती मस्त झालेला असा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असलो नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघूक मिळेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.